सैतानी बहुमत आल्यामुळे बेकायदेशीर नियुक्त्या होत राहतील असं संजय राऊतांनी म्हटलंय। रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। निकाल लागताच अधिकाऱ्यांकडून दादा आणि फडणवीसांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असं राऊतांनी म्हटलं। भाजप शासित राज्यांसाठी निवडणूक आयोगाचा वेगळा न्याय अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे। निवडणूक काळापुरतच त्यांची बदली आहे असं त्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाचा होतं। खरं म्हणजे असं होत नाही। मुळात आम्ही वारंवार सांगत होतो की रश्मी शुक्ला यांच्या निवडणुकीबाबतच वाद आहे, पण 2.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीनं झाली, आताही होईल। भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील। बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका त्या आपल्याला सहन कराव्या लागतील, कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे। परवापासून महाराष्ट्रातले काही अधिकारी अजित पवारांना भेटत आहेत, काही अधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही। पण रेवंत रेड्डी यांना त्या राज्याचे पोलीस महासंचालक भेटले बहुमत आल्यावर, तेव्हा निवडणूक आयोगानं तात्काळ कारवाईचा बडगा उगारला। म्हणजे एका राज्याला एक न्याय, दुसऱ्या राज्याला दुसरा न्याय। जे राज्य भाजपबरोबर आहे तिथल्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय, आणि जे राज्य भाजपबरोबर नाही तिकडल्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय, असं या निवडणूक आयोगाचा कारभार सुरू आहे।